सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे। महायुतीने दोन्ही महाराजांना डावलून उमेदवारी दिली। या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या विधानाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तीव्र शब्दात समाचार घेतला। विरोधकांना गैरसमज पसरवल्याशिवाय मते मिळणार नाहीत हे ठाऊक असल्यानेच ते अशी खोटी वक्तव्य करत आहेत, असा पलटवार शिवेंद्रराजेंनी केलेला आहे। महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नाही। खासदार उदयनराजे भोसले, मी स्वतः इच्छुक होते, ते सुनील काटकर आणि पृथ्वीराज देशमुख हे सर्वजण एकत्र असून महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासाठी उघडपणे प्रचार करत आहोत। लोकशाहीत उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येकालाच असतो, मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात। योग्य वेळी इच्छुकांनाही संधी दिली जाईल आणि धैर्यशील कदम यांचा विजय निश्चित आहे। जयंत पाटील यांनी साताऱ्याची काळजी करण्यापेक्षा स्वतःच्या आघाडीचे पाहावे। पुणे, नागपूर आणि चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीचे अर्ज का काढून घ्यावे लागले याचे आत्मपरीक्षण करावे। साताऱ्यात येऊन अशी वक्तव्य करण्यापेक्षा त्यांच्या आघाडीची मते टिकतात का याकडे त्यांनी लक्ष द्यावे। पूर्वी राष्ट्रवादीत जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा मला उदयनराजेंना आणि अभयसिंहराजे भोसलेंना कोणती संधी दिली? शेवटच्या टप्प्यात छत्रपतींना ठरवून बाजूला केले, याचे उत्तर जयंत पाटलांनी द्यावे। त्यावेळी सांगलीमध्ये जयंत पाटील, आर पाटील, पतंगराव कदम हे तिघेही निवडून यायचे आणि तिघांनाही मंत्रिपदे मिळायची। तेव्हा साताऱ्याचा अन्याय का दिसला नाही? रामराजे नाईक निंबाळकर यांना दिलेले कृष्णा खोऱ्याचे पदही राज्य पातळीवरचे नव्हते, असा थेट आरोप त्यांनी केला आहे। या उलट सध्याच्या महायुती सरकारने साताऱ्याला भाजपची 2, राष्ट्रवादीचे 1 आणि शिवसेनेचे 1 अशी 4 मंत्रिपदे आणि आता विधान परिषदेचीही मोठी संधी देऊन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय दिला असल्याचे शिवेंद्रराजेंनी आवर्जून सांगितले। पंतप्रधान मोदीजींना सलग पंतप्रधान म्हणून काम करताना 12 वर्ष पूर्ण झाली आणि हा देशातील सलग पंतप्रधान हा एक काय म्हणायचं रेकॉर्ड आहे। आणि या निमित्तानं या 12 वर्षामध्ये या भारत देशाची जी प्रतिमा जगामध्ये पंतप्रधान मोदींवर बदललेली आहे, भारताला एक महासत्ता म्हणून आज जगामध्ये पाहिलं जातं। प्रत्येक भारतीयाला नाही, तुम्ही जगाच्या पाठीवर फिरा, तुम्ही व्यवसायाला जावा, नोकरीला जावा, मुलं मुली शिक्षणाला जावा, त्या ठिकाणी भारतीयांना आता मानसन्मानानं विचारलं जातं। सगळं जे आहे की पंतप्रधान मोदीजींच्या कामामुळे त्यांच्या जी इमेज आणि जगाचा नेता मोदीजी बनले, देशाचा नाही एक जगाचं नेतृत्व मोदीजींचं झालेलं आहे। आणि त्यामुळं आज हे भारताचे आपल्या बदलवा सगळ्या जगात निर्माण झाले। मोदीजींच्या 12 वर्षाच्या कालावधीच्या निमित्तानं त्यांना काम करण्यासाठी श्रीराम आई तुळजा भवानीचा आशीर्वाद मिळावा, त्यांना उदंड आयुष्य मिळो। संकट अनेक आहेत, युद्धामुळं सगळ्या संकटांची सावट फार मोठ्या प्रमाणावर आहे। त्यात पाऊस कमी आहे म्हणून मला सांगितलं जातंय, ते एक संकट महाराष्ट्रावर पण आता अनेक देशावर ओढवलं गेले। या संकटाच्या ह्याच्यातनं सुद्धा देशाला, राज्याला तारून नेण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजी करतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस करतील याची आम्हाला खात्री आहे। तर आम्ही आज इथं आरती आणि प्रार्थना हीच केली की या दोन्ही आपल्या नेत्यांना केंद्रात पंतप्रधान मोदीजी आणि राज्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन्ही नेत्यांना उदंड आयुष्य लाभो। आई तुळजाभवानीनं नामानं त्यांना याच्यावर यशस्वी करो आणि आपल्या राज्याची, देशाची प्रगती या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून व्हावी अशा पद्धतीची प्रार्थना आम्ही श्रीरामाला केली। असं काय नाहीये। आता कसं आहे, ते विरोधक आहेत, महाविकास आघाडीचे जे नेते, ज्येष्ठ नेते आहेत, शेवटी गैरसमज पसरवल्याशिवाय त्यांना पण माहिती आहे की मतं मिळणार नाही। आणि मग गैरसमज पसरवायचं असलं तर हे असं बोलल्याशिवाय मतदारांमध्ये गैरसमज पसरणार नाही हे चांगलं माहिती आहे जयंत पाटील साहेबांना।
आणि तोच प्रकार काल त्यांनी केला. आज आता जे आपण प्रचार सगळेजण करतोय, उदयनराजे प्रचारात उघड आहेत. ही उघड धैर्यशीलता करतोय. सुनील काटकर इच्छुक होते, ते उघड प्रचार करतात. अलीकडं सांगलीमध्ये पृथ्वीराज देशमुख इच्छुक होते, ते उघड प्रचार करतात. तेव्हा कोणी नाराज नाही आहे. मागण्याचं सगळे होते, मागितलं सगळ्यांनी. तर शेवटी पक्षाने निर्णय घेतला, पक्षाचे निर्णय घेतला आणि जे राहिले त्यांना दुसरीकडे संधी देण्याचा निर्णय पण पक्षाने घेतलाय. फक्त योग्य वेळेला ती संधी मिळत नाही. त्यामुळे जयंत पाटलांच्या विधानाला काही अर्थ नाही, काही नाही, कुठे नाराज नाही. सगळे आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सगळे एकत्र आहे. त्या मार्गानं आमच्या उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय होणार आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.